काय काय डबल धरणं बसून आता लागली व्हिडिओ बनवायची गरज. सकाळ धरणं तू माझा कपडे धुवायचे तर भांडेच घासायचे तर तुझ्याच कामात आहे न काय करू माझ्याच कामात. 17/12 तर तो व्हिडिओ डिलीट करावा लागला मला. कुठं पळायली एवढ्या गडबडीनं नेमकं तू कामाला चालली. आणि त्रिशाला राहू द्या की उगाच उन्हा पानात नाही राहते छत्री घेऊन उभी आहे तिथं. त्याला उभी राहू द्या पण गोड बोलून ठेवल्यावर राहते म्हणा. थांब म्हणायला त्रिशा. अगं ते पैसे देतील नाही देतील ती बाई नाही दिला मग डोक्यावर खायते त्याला तेजी ते उठून आणते आणू मग बघ तुझी मर्जी. जाऊ वाटलं तर जा नाही तर जाऊ पण नको. तुम्ही हो का ही म्हणत होता ना मुरुम आणि हे दगड हे इकडं यांचं शेजाऱ्यांचं शेड आहे ते त्यांनी मुरुम टाकायलेत. मग ती मुरुमाचा ढिगार आहे नाहीतर तिथं स्वच्छच ठेवते ती. मग हां इथं थोडं गवत झालंय ते ते काढायचं मान्य आहे मला. पर तुम्ही हे दगडण फिगडण म्हणताय ते म्हणतोय मी. त्यांचं इकडं शेड आहे तर ते मध्ये मुरुम टाकतात तर त्यामुळं तो मुरुमाचा ढिगार आहे. पूजा पळायली कामाला तिला म्हणलं जाऊ नको तिची मर्जी म्हणलं तरी पण ती काय म्हणती मी जाते. मग जाते म्हणायली मग म्हणलं जा. फॉरेस्टचं काम लय भारी लागलं होतं. ते काम असलं असतं तर आम्ही दोघांनी केलं असतं तेच काम म्हणा. गड्यांना कामच नाही काय सांगायचे तुम्हाला नुसतं बायाचीच काम आहे ती. कुठं खुरपायचं आणि कुठं हे आणि ते कांदा लावण हे गडबडीनं पळायला लागली तुमची वहिनी तिकडं बघा. डबा पण बांधला नाही येते ना आणखी. तिला पण घेऊन जा गई बाई. रात नाही घर उघड दिवसभर माझं मला त्रास देते ती. लय किरकिर करती ग ती बाई ज्याच्यात तू चालली ना कामाला. किरकिर केल्यावर दुपारनं माघारी. लय गडबडीत आहे ती. मला म्हणती कवापासून का नाही व्हिडिओ बनवला. पर तिचं कामच चालू होतं ना कवापासून मग कसा बनवू मी. त्यांना मोबाईल लावलाय. त्रिशा जाऊन उभा राहिली तिथं. तो खुरपा तुझा खुरपी कुठं आहे तो आता तिकडं फॉरेस्टला नेत होतो ते का डबा ने नाही तर जाशील अशीच पळून मरशील उपाशी. तो का जा राहू दे ने राती तो बारको आहे की पैसे घेऊन जात तिला खायला रच थांब तिला काय तर खायला घेऊन जा. 21 रुपये मारू नको तिला. छत्री घेतली काय छत्री तिला मी काय म्हणत होतो नको जाऊ तरी पण ती गेली. रोहनला न्यायचंय टाके तोडायला. आता बोलवलंय त्यांनी डॉक्टरांनी. रोहन गेलाय खुरपा आणायला. हिनं काय केलं त्या दिवशी आम्ही दवाखान्यात अचानक पळून गेलो ना मग हिचं खुरपं वगैरे तिच्या बहिणीकडे दिलेलं होतं तर ते गेलंय खुरपं तिच्या पिशवीत. मग रोहन गेलाय तिकडं आणायला. त्याचीच वाट बघायलोय मी. तो आला की मला जायचंय त्याला दवाखान्यात घेऊन टाके तोडायला. परत जाईल मी त्रिशाला आणेल परत दुपारून जाऊन. इथं साई लय लांब नाही मग जाईल मी आणायला. रोहन गेला का तिकडंच जाऊन बसलाय कधीपासून. आर्यन गेलाय शाळेत. आर्यनच्या शाळेवर पण जाऊन यायचं होतं मला. तो काय कसल्या परीक्षेत बसणार आहे म्हणून ते सरांना बोलायचं होतं काय नेमकं मॅटर आहे ते. तिला पाठवायचं मनातच नव्हतं खरं माझ्या. ही असं आहे आपली चूल. तुम्ही म्हणत होता ना ती तिथली घाण काढा की ते तसं आहे तिथं. ते त्यांचंच आहे पलीकडलं.
आपल्याला जागाच नाही बघा. किती चंबाटीत आपलं शेड आहे ते स्वयंपाकाचं. मग ते पत्रे दोघांचे असे हे होते लागून, तर त्यांनी ते इकडं न म्हणजे हे उकडलं ना, तेव्हा ते असं झालं आहे. आता त्यांची ही बाजू कंप्लीट झाली की मगच आपल्याला कंप्लीट करता येईल. असं आपलं चंबाटीत शेड आहे हे स्वयंपाकाचं. त्या दरवाजा लावतो मी. आज पहिल्यांदा असा स्टँडला मोबाईल अडकवलाय, म्हणजे दोन्ही साईडला घेता येते असं. हा लिहिले हे असं चेंबाटीतच आहे. मग चूल पेटवायची म्हणल्यावर इथं बाहेर पेटवावी लागते. हे आपलं सरकारी मिळालेलं बाथरूम, पण आम्ही वापर करत नाही त्याचा. त्या आंघोळीची नाली तिथं. आणि हे आपलं घर. हे एवढंच आहे आपल्याला. तिकडून दुसऱ्याच आहे. लोक वादविवाद करत होऊ नये म्हणजे आपलं त्यांचं म्हणून असं मध्ये करून टाकलं. आता आपल्याला हा दरवाजा एक चेंज करायचा आहे. आतून पुट्टी एक करायची आणि इथं तिथं जसं लावलंय ना आपण ते डिझाईनचं भिंतीवर, तसंच इथं एक लावायचं. मग जे झालं आणि पुन्हा नशिबानं साथ दिलीच, आपला चांगला घर झालाच, तर मग इथं नाही करायचं, जायचं इथून. कारण जागा पण नाही. त्यामुळं आता मला एकट्याला करमणारच नाही. त्यांनी सगळ्यांनीच गेल्या. तरी आज शनिवार आहे, पोरं शाळेतनं म्हणजे आर्यन येईल लवकरच. मग ते आहेत माझ्या माग. बाबांना म्हणलं मी, तुम्ही राहा घरी, मी येतो म्हशीजवळ. त्यांना फोन केलता मी आता. म्हणले नाही नको, तू राहा म्हणले घरी. कंटाळा लई यायलाय मला आज. कुठं तर जाऊ वाटायलंय फिरायला निघून. पण कुठं जाऊ. काल ह्या खुर्च्या आणल्या बघा, ह्या अशा तुम्हाला दाखवतो. ह्या अशा खुर्च्या आहेत. 6 खुर्च्या घेतल्या अशा. खुर्चीच नव्हती आमच्याकडं. कल्याणचे दादा वगैरे आले तर आम्ही चटई टाकायचो बसायला. आणि लोकाकडं माझं असं आहे, आपल्याकडं जे आहे त्यातच खुश राहायचं. लोकाकडं मागायचं नाही काहीच, असं वाटतंय मला. पण आम्ही कधी अशी मागून कोणाची आणली पण नाही. चटई टाकायचो आम्ही, त्यांनी पण आवडीनं बसायचे. लई चांगला आहे आमचा कल्याणचा दादा. त्या दिवशी मी काजूचे रोप आणले होते 2-3 तिथून फॉरेस्टमधून, तर तिथं लावलंय एक. आलाच तर आला म्हणून. आपल्याला जागाच नाही बघा. एवढीच जागा, एवढ्या जागेत राहणार कसं आपण. एवढी ही जागा आणि ते एक पत्र्याचं शेड स्वयंपाकासाठी बनवलेलं. आणि ही आपल्या अशी छोट्या छोट्या 2 रूम. ही एक रूम आणि ही एक रूम. इकडं माझं देवघर. आमचे सती माता सामत दादा बघा. रोज मी पूजा करतोय. कधी तर पूजा करते, नाहीतर ती काम म्हणजे असं गडबडीत असते ना. पण माझं एक असं आहे, ती आता पूजा करू अथवा नाही करू, माझं मी करून घेतो. मला पूजा केल्याशिवाय मी काही पाण्याचा घोट देखील घेत नाही. देवानं फक्त माझं एक चांगलं घर होऊ द्यावं, माझं एवढं स्वप्न आहे. जागाच नाही ना, काय करावं. ह्या अशा आपल्या छोट्या छोट्या रूम आहेत. ह्या अशा घेतल्या बघा काल खुर्च्या, 6 खुर्च्या. कसा वाटला माझं देवघर छोटासा. देवघर छोटा असं मोठा असं देवघर ते देवघर असते, बरोबर की नाही. याला पुट्टी करून घ्यायची आपल्या या भिंतीला. बघू इथं अशी एक ट्यूबलाईट लावली आणि तिकडं तो बल्ब. मग चांगलं उजेड पडतो इथं. व्हिडिओ आतमध्ये देखील काढू शकतोय आपण. झालं तेवढं केलं ना, घराचं घर झालं ना बस. माझं एकच स्वप्न आहे, माझ्या 2 रूम अशा असाव्या, त्याच्यासमोर एक हॉल असावा, पुन्हा किचन घर वगैरे छोटं छोटं असावं, आणि समोर अशा घरासमोर झाडं असावी, गुलाबाच्या फुलाची,
पुन्हा असं वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची झाडं, असं माझं स्वप्न आहे. ते कधी होतंय पूर्ण होईल का बघू. तुम्ही म्हटलं ना होईल तर होणारच. चला घ्या काळजी. बाय.